तर गाईज तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की गणपती महोत्सव हा महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठ्या सणपैकी एक आहे. गणपती बाप्पांच्या आगमनाची वाट दरवर्षी आतुरतेने बघितली जाते. तर गाईज माझं नाव आहे ओम आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे अहिल्यानगर मध्ये कशी गणपती महोत्सव साजरी केला जातो. तर गाईज मी आणि माझा भाऊ दुपारी निघतो आमच्या इथल्या महाप्रसादाचा स्वाद घ्यायला, जे की आमच्या कंपनीत दरवर्षी गणपती बसवला जातो. मी आणि माझा भाऊ सगळ्यात आधी पोहोचतो भूषणदादाच्या दुकानावर, जिथं जाऊन आम्ही थोडा वेळ वेट करतो, पण भूषणदादाचं काय आवरत नाही. बराच वेळ वेट केल्यानंतर फायनली एक लास्ट कस्टमरचा गिफ्ट पॅक करून देतो आणि फायनली आम्ही तिघं निघतो आमच्या कंपनीत महाप्रसादाचा स्वाद घ्यायला. जिथं पोहोचून सगळ्यात पहिले गणपती बाप्पांचं दर्शन घेतो आणि मग बसतो प्रसादाचा स्वाद घ्यायला. आणि गाईज बिलीव्ह मी, हे जे सांबर भात लापशी एक नंबर बनलं होतं. प्रसादामध्ये काहीच कमी नव्हती आणि आम्ही करतो पटापटा जेवण आणि मग निघतो आमच्या घरात. तर गाईज सगळ्यात पहिले भूषण दादा त्याच्या दुकानावर सोडतो, जिथं थोड्या वेळ बंटी दादाचं काही काम असल्यामुळे ते मोबाईल मध्ये चेक करत असतात. आणि ते केल्यानंतर करतो भूषण दादाला बाय. आणि ते केल्यानंतर घरापासून लांब 10 किलोमीटर आम्ही पोहोचतो नगर मध्ये आरस बघायला. आणि आज 9वा दिवस असल्यामुळे एवढी गर्दी होती, बाप रे बाप, आम्ही तर एकदम शॉक होऊन गेलो. बाहेर तर गर्दी होतीच होती, पण ह्या रिक्षात जरा जास्तच नव्हती का? तर गाईज फायनली थोडी गर्दी कमी झाल्यानंतर आम्ही बघतो सगळ्यात पहिली आरस, त्यानंतर जातो दुसऱ्या आरस कडे, दुसरी आरस बघितल्यानंतर तिसरी आरस बघतो, तिसऱ्यानंतर आम्ही फायनली पोहोचतो मेन आरसला, जिथं रक्तबीज राक्षसाची पहिली आरस बघतो आणि त्यानंतर श्रीरामांची दुसरी आरस बघतो आणि त्यानंतर गड किल्ल्याची साफसफाईची तिसरी आरस बघायला जातो. बापरे, तिथं एवढी गर्दी असल्यामुळे आम्हाला जवळ पण जाते. आणि त्यानंतर दही अंडीची शेवटची आरस बघतो आणि जातो फायनली विशाल गणपतीला, जिथं दर्शन घेतल्यानंतर मला लागते खूप जबरदस्त अशी भूक. मग आम्ही पोहोचतो रॉयल मध्ये, जिथं चायनीज खातो आणि फायनली बिल पे करून निघतो आमच्या घराकडे. घरी पोहोचतो, या तिघांना बाय करतो आणि आजच्या ब्लॉगला करतो एंड. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉग साठी बेल नोटिफिकेशन ऑन करा, कारण पुढचा ब्लॉग याच्यापेक्षा खूप भारी असणार आहे. जिथं आम्ही गेलतो गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी, जिथं जाऊन खूप सारा नाचतो आणि खूप सारे डीजे लाईनीत पण बघतो.